जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल म्हणजेच SD क्रिएशनवर। तर मित्रांनो, आजपासून आपण जे डेलीच्या डेली म्हणजे 1000% गॅरंटी देतो, रोज म्हणजे रोज व्हिडिओ येणार आहेत। ओके, तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला जे काही सबस्क्राईबच्या पुढची घंटी, त्या घंटीला ऑल वर सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं सगळ्यांनी। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ स्पेशल बर्थडेवर झालेला आहे आणि एकदम विशाल म्हणजे एकदम खतरनाक व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ जो काही ते एडिट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन आणि कॅपकट अशा दोन्ही ॲपची मदत लागणार। ओके, तर सिंपली मित्रांनो, तुम्ही काय करायचं, हे जे ॲप ते आपल्या APK व्हर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल मी अपलोड केलेले आहेत, तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे। तर भावांनो, चला जराही वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूयात। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, अलर्ट मोशन नावाचा ॲप ओपन करून घ्यायचं। मी सांगितलं तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम चॅनल APK व्हर्जन भेटून जाणार आहे, विदाऊट म्हणजे त्यांचा लोगो नाही येणार। ओके, बघू शकता अशा प्रकारचं। त्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला असेल तर तिथे मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये अलर्ट मोशनची लिंक दिली आहे, तुम्हाला सिंपली अलर्ट मोशन ॲपमध्ये ओपन करून घ्यायचे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा प्रोजेक्ट देतो तुम्हाला दिसणार आहे। ओके, सिंपली तुम्हाला काय करायचं, तुम्ही सगळं क्रिएट करून दिलेलं आहे, फक्त बघू शकता तुमचा फोटो ऍड करायचा। तर माझ्या भावाचा फोटो मी ऍड केलेला आहे, तुम्ही तुमचा फोटो ऍड करायचा ज्याच्या बर्थडेवर व्हिडिओ करायचा त्याचा। ओके, त्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता इथं फोटो दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि एडिट ग्रुप मध्ये जायचं आहे। त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, बघू शकता मी बॅकग्राऊंड हे कट केलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फोटो रूम ऍप जायचं आहे आणि जे काय आपलं फोटोचं बॅकग्राऊंड आहे, फोटो सिलेक्ट करायचा जो फोटो पाहिजे तुम्हाला, फोटो रूम ऍपचे पण मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे। ओके, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यातून फोटोचं बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा फोटो मी इथं अपलोड केलेला आहे। फोटो अपलोड तुम्ही करण्यासाठी सिंपली काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, ते फिल कलर आणि फिल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इथं स्टारचं बटन दिसत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर मी आधीच इथं फोटो सिलेक्ट करून घेतलेले आहेत। ओके, त्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट तुम्हाला सिंपली एक्सपोर्ट करायचा आहे। एक्सपोर्ट तसा नाही करायचा मित्रांनो, व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला काय करायचं, इथं जे PNG म्हणजे PNGच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं। त्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं, बघू शकता इथं जे 3 नंबरला करंट फ्रेम ॲज PNG अशा प्रकारचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे ते सेव्हचं बटन आलेलं आहे, सेव्ह करून घ्यायचं। त्यानंतर हा फोटो तुमच्या गॅलरीत सेव्ह होणार आहे। मित्रांनो, मी इथं तुम्हाला बघू शकता सगळं एडिट करायला दिलेलं आहे, जसं की तुम्हाला इथं बघू शकता ब्रदरची PNG, तर ब्रदरची PNG जागी तुम्हाला भाऊ टाकायचं असेल, काही मराठी टाकायचं असेल तेही तुम्ही एकदम व्यवस्थित टाकू शकता। ओके, त्यानंतर सिंपली आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचा आहे। कॅपकट ॲप ओपन करण्याआधी मित्रांनो त्याला VPN कनेक्ट करणं गरजेचं आहे। तर बघू शकता सुपर VPN या नावाचा ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि VPN हे कनेक्ट करून घ्यायचं ॲपमध्ये जाऊन। मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेलं। त्यानंतर सिंपली बघू शकता कॅपकट ॲप मी ओपन करून घेतो। कॅपकट ॲप ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं अशा प्रकार इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचं, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, पण जो काय फोटो आता एक्सपोर्ट केलेला तो सिंपली तुम्हाला इथं ऍड करून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे ऍड करून घेतल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, ऍड ऑडिओ या बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर साऊंड मध्ये जायचं आहे आणि जो काय आपला साऊंड आहे म्हणजे गाण्याचं जे काय आपलं गाणं आहे आजच्या व्हिडिओचं ते तुम्हाला सिंपली मटेरियल मध्ये भेटून जाईल। तिथून सिंपली तुम्ही सगळं मटेरियल डाउनलोड केलेलं असेल, तिथून तुम्हाला इथं बघू शकता बर्थडे थीम अशा नावाचं गाण्याचं मी नाव दिलं आहे, बर्थडे थीम। ओके, तर प्लसच्या बटनावर क्लिक करून ऍड करून घ्यायचं। त्यानंतर सिंपली काय करायचं, तुमचा जो काय फोटो आहे त्याची ड्युरेशन मित्रांनो तुम्हाला सगळ्याच म्हणजे हे गाणे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचे गाण्याच्या शेवटपर्यंत। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं, जे आपलं सॉन्ग आहे त्याच्यावरती जोरात प्रेस करून ठेवायचं आणि त्याला एकदम स्टार्टिंगला घेऊन यायचं। ओके, त्यानंतर सॉन्गवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता खाली तुम्हाला इथं जे ते डावीकडे स्क्रॉल केल्यानंतर बीट्सचं ऑप्शन भेटून जाईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं सगळं प्रोसेस जे आपण कॅपकट जे ॲप ओपन वापरतोय तेव्हा तुमचं म्हणजे VPN करणं गरजेचं असणार आहे, त्यासोबतच तुमचं इंटरनेट ऑन असायला पाहिजे। ओके, त्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, ऑटो जनरेटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथं बीट जनरेट झाले आपोआप या गाण्याचे। ओके, त्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग इथं बघू शकता बीट 1 असं दिसतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि करेक्टच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं। ओके, नंतर बॅक आल्यानंतर सिंपली मित्रांनो बघू शकता थोडंसं तुम्हाला इथं झूम करायचं आहे। तर झूम केल्यानंतर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय सिंपली पहिल्या बीट मार्क पाशी यायचं आहे। पहिल्या बीट मार्क म्हणजे हे लाल दिसत आहे तिथं। ओके, त्याच्यात थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता इथं 0.02 दिसत आहे, त्याच्यावरती तिथपर्यंत येऊन जायचं, पांढरे कांडेला तिथपर्यंत घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या फोटोचे ह्या बटनावरती क्लिक करून 2 पार्ट करून घ्यायचे। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर थोडंसं पुढे जायचं आहे अजून एकदा आणि जो काय आपला दुसरा बीट आहे 2 नंबरचा त्याच्यावरती तिथपर्यंत जायचं। ओके, 2 नंबरचा बघू शकता लाल दिसत आहे खाली, त्याच्यावरती ह्या पांढऱ्या कांड्याला ऍडजस्ट करायचं आहे आणि आपल्या फोटोवरती क्लिक करून परत एकदा येतं करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला परत एकदा, बघू शकता आता आपल्याला 0.5 पोस्टर जायचं। ओके, तर थोडंसं मी असं नाही का झूम करतो। त्यानंतर बघू शकता थोडंसं मागायचं 0.5 इथं दिसत आहे, त्याच्यानंतर थोडंसं मागायला तर बघू शकता 25F इथं दिसत आहे। ओके,
तर तिथपर्यंत यायचं आहे पांढऱ्या कांडीला घेऊन. त्यानंतर स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून इथं पण फोटोचा पार्ट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर थोडंसं पुढे जायचं 0.7 पोस्टर. ओके, तर बघू शकता आपण 0.67. ओके, तर बघू शकता 0.7 पशी पण आपल्याला एक या फोटोचा स्प्लिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 0.10ला शेवटचा एक स्प्लिट करून घ्यायचं तुम्हाला. तर बघू शकता अशा प्रकारे मी जिथं तुम्हाला याची एकदम व्यवस्थित सांगत. ओके, तर इथं बघू शकता 0.10ला आपला बीट आहे. तिथं त्या लाल बीटवर यायचं आहे आणि स्प्लिटच्या बटनावर क्लिक करून फोटोचे पार्ट कट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मी सगळे फोटोचे पार्ट मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेले. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय स्टार्टिंगला यायचं आहे. ओके, तर सिम्पली बघू शकता इथं जिथे तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजेच दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या फोटोच्या मध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोच्या मध्ये यायचं मित्रांनो. पहिल्या फोटोच्या आणि दुसऱ्या फोटोच्या मध्ये जो काय ट्रान्झिशनचं बटन आहे त्याच्यावर काही करू नका. दुसऱ्या फोटोच्या आणि तिसऱ्या फोटोच्या मध्ये यायचं आणि ट्रान्झिशनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली मित्रांनो तुम्हाला जिथं ओल्ड फिल्म नावाचा बघू शकता हा वाला ट्रान्झिशन तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो वाला ट्रान्झिशन मित्रांनो तुम्हाला जे ते बघू शकता इथं 0.4 पर्यंत सिलेक्ट करून घ्यायचा. ओके, तर 0.4. ओके, ऑलरेडी 0.4 आहे. ओके, काय विषय नाही. त्यानंतर त्याच्या पुढचा जो काय ट्रान्झिशनचं बटन आहे आपण 0.5ला केलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला शेक म्हणजे बघू शकता हा जो दुसरा दिसत आहे 2 नंबरचा इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता अशा प्रकारचा इफेक्ट इथं पहिल्यांदा आपण अशा प्रकारचं अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं झालेलं. ओके, पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर बघू शकता इथं जे तो पुढचा जो काय ट्रान्झिशन असणार आहे 0.7ला तिथं जे ते आपल्याला त्या ट्रान्झिशनला पुल आउट अशा प्रकारचं ट्रान्झिशन इथं आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता इथं डाव्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर सगळी ट्रान्झिशन इथं तुम्हाला नावं खाली दिसत आहेत. ओके, पुल आउट. ओके, तर बघू शकता इथं पुल आउटचं ट्रान्झिशन इथं आलेलं आहे. तो मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं 0.3 साठी ऍड करून घ्यायचं म्हणजे 0.3 सेकंदासाठीच फक्त तुम्हाला इथं 0.3 ते 4 सेकंदासाठी मी इथं ऍड करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे जायचंय 0.10ला 0.10च्या फोटोच्या तिथे एक ट्रान्झिशनचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथं सिम्पली मित्रांनो तुम्हाला जे ते पुल इन म्हणजे आता आपण पुल आउट केलता तर सिम्पली मित्रांनो आपल्याला पुल इन नावाचा ट्रान्झिशन इथं ऍड करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे आता आपण सगळे ट्रान्झिशन इथं ऍड करून घेतलेले आहेत सगळे. ओके, फक्त पहिला जो येतो पहिल्याला रिकामा सोडायचा. त्यानंतर सिम्पली मित्रांनो काय करायचं तुम्हाला आता जो का आपण पहिला रिकामा सोडला होता तिथं यायचं पहिल्या आणि दुसऱ्या फोटोच्या मध्ये ट्रान्झिशनच्या पुढचा जो काय फोटो 2 नंबरचा कटआउट त्याच्यावरती क्लिक करायचंय. ॲनिमेशन मध्ये जायचंय आणि त्याला जे ते मित्रांनो बघू शकता स्विंग राईटचे ॲनिमेशन द्यायचे इनमधून. ओके, तर इनमधून इकडं स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता. ओके, तर डावीकडे स्क्रॉल करत राहायचं. बघू शकता इथं स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन आपल्याला सापडलेलं. ओके, तर त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचं हे ॲनिमेशन आहे. तर मित्रांनो हे ॲनिमेशन तुम्हाला जे ते 0.5 ते 6 सेकंदासाठी ॲड करून घ्यायचं ड्युरेशन ठेवायची त्याची. नंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे. बॅक नंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता अशा प्रकारचं सगळं आपल्या इथं इफेक्ट जे ते लावून झालेत. आता फक्त सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बॅक यायचं आहे आणि इफेक्टच्या बटनामध्ये जायचं. इफेक्टच्या बटनामध्ये गेल्यानंतर क्लिक करायचं त्याच्यावर आणि त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला आपण जे ते 0.0 आलेलं आहे आणि सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय हॅलो ब्लर किंवा मित्रांनो इथून येते बघू शकता कलरफुल सर्च करून घ्या. ओके, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला सांगतो काय करायचं. सिम्पली बघू शकता इथं वर जे नाव दिसतं त्याच्यानंतर डावीकडे स्क्रॉल करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये जायचं आहे तुम्हाला सिम्पली. ओके, ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला असं वर टाकलायचं आहे. वर टाकल्यानंतर सिम्पली बघू शकता इथं खाली तुम्हाला कलरफुल झूम अशा नावाचा इफेक्ट भेटून जाणार प्रो मध्ये. हे जे कॅपकट प्रो आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून घ्या. ओके, तर हा जो इफेक्ट आहे आपल्याला तिथं अप्लाय करून घ्यायचा. ओके, त्यानंतर बघू शकता बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे. हा बघू शकता मित्रांनो हे जी ड्युरेशन आहे ते दुसऱ्या फोटोपर्यंत गेलेले. तर हे जे ड्युरेशन आपल्याला म्हणजे कमी करून घ्यायचं बघू शकता इथपर्यंत ठेवायचे म्हणजे जो का आपला इथपर्यंत. ओके, सो इथपर्यंत ठेवून घ्या. ओके, म्हणजे पहिल्या फोटोच्या संपतो त्याच्या थोडंसं अलीकडपर्यंत. ओके, तर तिथपर्यंत कट करून घ्यायचा. अशा प्रकारचा आपला इफेक्ट इथं अप्लाय पहिला झालेला आहे. त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं बघू शकता दुसरं जे बीट दिसतंय तुम्हाला दुसरं बीट. ओके, तर म्हणजे 0.4चा जिथं जो आपण एक ट्रान्झिशन आणि 2 कट केलेले तिथं फोटो बघू शकता 0.4च्या तिथं यायचंय आणि तिथं सिम्पली मित्रांनो तुम्हाला करायचं व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचं परत एकदा आणि तिथून जे ते मित्रांनो तुम्हाला बघू शकता ट्रेंडिंगच्या ऑप्शन मध्ये बघू शकता इथं तुम्हाला वबल नावाचा इफेक्ट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हा वाला इफेक्ट इथं ऍड करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो हा वाला इफेक्ट तुम्हाला इथं ऍड करून घेतल्यानंतर ह्याची जी ड्युरेशन आहे ते मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तर ह्याच्यावर असं लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि थोडंसं पुढे येऊन यायचं बघू शकता अशा प्रकारचं. ओके, तर अशा प्रकारचा इथं इफेक्ट इथं क्रिएट झालेला आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं जे ते बघू शकताय त्यानंतर
पुढे यायचं हे इफेक्टच्या शेवटी म्हणजे 0.07ला 0.07ला आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं जो हा जो पुढचा जो फोटो दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे 0.07 पासून आल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट मध्ये जायचं आहे परत एकदा आणि व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं, क्रोमॅटिक मध्ये जायचं आहे. तर इथं नाही सॉरी ग्लिच मध्ये जायचं आहे मित्रांनो, तुम्हाला ग्लिच इफेक्टच्या सेक्शन मध्ये जायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला सिग्नल नावाचा पहिल्यांदा इफेक्ट इथं अप्लाय करायचं. ओके, तर बघू शकता इथं दिसत आहे सिग्नल नावाचा इफेक्ट. तर सिम्पली त्याला टच करायचं आहे आणि इथं बघू शकता इफेक्ट इथं ऍड झालेला आहे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शन क्लिक करून बॅक यायचं आहे आणि ह्याची जी ड्युरेशन आहे ती शेवटपर्यंत म्हणजे आपला जो जिथपर्यंत व्हिडिओ आहे तिथपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर परत एकदा बॅक यायचं. इथं बघू शकता 0.07च्या तिथं जिथं आपण फोटो कट केलेला आहे तिथं यायचं आहे. परत एकदा आपल्याला इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि जो काय आपला क्रोमॅटिक इफेक्ट आहे तो सिम्पली तुम्हाला इथं जे ते ऍड करून घ्यायचं आहे. क्रोमॅटिक इफेक्टची सेटिंग मित्रांनो तुम्हाला इथं करायची थोडीशी, त्यासाठी ऍडजस्ट मध्ये जायचं आहे आणि इंटेन्सिटी जे मित्रांनो थोडीशी तुम्ही कमी करून घ्यायची. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे जे ते तुम्ही इथपर्यंत कमी करून घेऊ शकताय. आणि त्यानंतर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट पण ड्युरेशन याची शेवटपर्यंत घेऊन जायचे. त्यानंतर बॅक यायचंय आणि बॅक नंतर परत एकदा मित्रांनो तुम्हाला काय करायचं, 0.07च्या जिथं आपण आता इफेक्ट ऍड केलता तिथं स्टार्टिंगला यायचं आहे आणि परत एकदा इफेक्ट मध्ये जायचं आहे. इफेक्ट मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय जे ते बघू शकता लाईटच्या सेक्शन मध्ये जायचं. बघू शकता लाईट इफेक्टच्या सेक्शन मध्ये जायचंय. सो लाईट इफेक्टच्या सेक्शन मध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला लीक नावाचा इफेक्ट शोधून घ्यायचा आहे. तर बघू शकता स्टार्टिंगलाच आहे पहिल्याच सेक्शन मध्ये. ओके, तर इथं ऍड करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर याची जे ते ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आणि ऍडजस्ट मध्ये जायचं आहे आणि थोडंसं जे काय ॲटमॉस्फिअर आहे मित्रांनो हे जे ते थोडंसं कमी करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके, कारण जास्तच आपल्याला तो इफेक्ट नको आहे. ओके, तर सिम्पली बघू शकता त्यानंतर बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं. तो मित्रांनो त्यानंतर बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं येतं बघू शकता 0.10ला यायचं आहे. 0.10 तिथं जे आपण एक फोटो आपण कट करून घेतलेला होता तिथं नंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर इथं जे ते बघू शकता रेट्रोमध्ये जायचं आहे. रेट्रोमध्ये गेल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून ते फिल्म 2 अशा प्रकारचा इफेक्ट इथं तुम्हाला दिसून येणार. ओके, एकच मिनिट. ओके, तर बघू शकता खाली आल्यानंतर एकदम खालून वरच्या 2 नंबरला इथं बघू शकता फिल्म 2. ओके, तर त्याला सिम्पली तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं प्लस बरोबरच्या बटनावर क्लिक करून बॅक यायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं जे ते हा ऍड होऊन म्हणजे ऍड झालेलं. ओके, त्यानंतर सिम्पली मित्रांनो इथनं बॅक यायचं आहे. सॉरी मित्रांनो इथं एक आपली मिस्टेक झाली ती म्हणजे हा जो आपण आता फिल्म 2 नावाचा इफेक्ट ऍड केलेला आहे तो इथं 0.10ला ऍड करायचा नसून तो त्याच्यावर बघू शकता. त्याला काय करायचं सांगतो तुम्हाला. त्याला असं लॉंग प्रेस करून ठेवा आणि बॅक म्हणजे नाही का माग घेऊन या. माग म्हणजे बघू शकता इथं जे ते 0.7च्या तिथं. ओके, तर 0.7च्या तिथं आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो आपण आतमध्ये ट्रान्झिशन केलेला आहे. आतमध्ये ट्रान्झिशन केल्यानंतर सिम्पली असं येणार आहे आणि त्यानंतर बघू शकता लास्टला जे येतं हा बरोबर बाहेर येणार. ओके, तर अशा प्रकारे. ओके, तर त्यानंतर सिम्पली असा पुढे इफेक्ट हा आपण दिलेलेच. ओके, त्यानंतर पुढं काही करायचं नाही, इतकंच करायचं मित्रांनो. सिम्पली इतके तुम्हाला इफेक्ट म्हणजे ह्यात खूप सारे इफेक्ट आहेत त्यामुळे मी पण कन्फ्यूज झालेलो. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघू शकताय आणि जे काही एकदम नीट समजून घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक म्हणजे एकदम विषय हार्ड व्हिडिओ एडिटिंग झालेली आजची. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओ एडिटिंगमध्ये. त्याआधी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघू शकता हे जे बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं एक्सपोर्ट झालेला व्हिडिओ. त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये 100% झाल्यानंतर 100 आणि 1000% तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार म्हणजे होणार. ओके, आणि कसलाही प्रकारचा प्रॉब्लेम आला तुम्हाला तर आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करायला विसरू नका. इंस्टाग्राम आयडीची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ओके, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.